नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. एकंदरीतच टाकळगावमध्ये इस्तेमाच्या संदर्भामध्ये युवा वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला आलेला पाहायला मिळतोय आणि तरुणामध्ये इस्तेमाच्या माध्यमातून कशा प्रकारचा संदेश दिला गेला जातोय आणि त्यांचंच मत या संदर्भात तरुणाकडूनच आपण जाणून घेणार आहोत की इस्तेमाच्या माध्यमातून तरुणाविषयी या ठिकाणी जे योगदान दिलं जात आहे त्या संदर्भामध्ये काय सांगत. आपलं नाव काय आहे? अलीम तांबोळी. अलीम तांबोळे आपल्यासोबत जोडले गेले. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ते तरुण वर्गाचे ताईत आहेत, त्यांच्याकडून माहिती घेऊयात की तरुण वर्गामध्ये कशा पद्धतीनं सुधारणा केली गेली पाहिजे आणि इस्तेमाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं या ठिकाणी हे उपयोगी असलेला हा इस्तेमा त्यांचा काय अनुभव या संदर्भामध्ये जाणून घेऊयात. इस्तेमाला जर जाणून घ्यायचं असलं तर इस्लामचे जे 3 तत्व आहेत ती सर्वात पहिले समजण्याचे गरजेचे आहे. मग सगळं ते समजण्यात येईल. सर्वात पहिला म्हणजे उर्दू मध्ये सांगते तौहीद, रिसालत आणि आखिरत, म्हणजे एक ईश्वरवाद, पिरशित्व आणि मरणोत्तर जीवन. एक ईश्वरवाद म्हणजे या जगाचा पालन करता, निर्माता, निर्मित ती एकमेव अल्लाह आहे, त्याच्यावर श्रद्धा ठेवणे, इमान राखणे म्हणजे ती एक पहिला तत्व. दुसरा तत्व म्हणजे पिरशित्व. पिरशित्व म्हणजे या जगाची निर्माती करून देवाने, अल्लाने असं सोडून दिलेलं नाही. 1,24,000 पैगंबर आलेले आहेत आणि सर्वात शेवटचे प्रेषित म्हणजे हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे दुसरं तत्व आहे. आणि तिसरं म्हणजे मरणोत्तर जीवन. मरणोत्तर जीवन म्हणजे मेलं मातीत गेल्याचं नाही, आपल्याला मेल्यानंतर बी जबाब द्यायचं देवाकडे. एक आपल्या राहायचे दाण्यात कधी आपण जर चांगलं कार्य केलं तर आपल्याला त्याचा मोबदला भेटणार आहे आणि राहायचे दाण्यात वाईट कार्य केलं तर बी त्याचा मोबदला भेटणार आहे. त्या 3 गोष्टीच्या याच्यावर आपल्याला शिक्षण दिलं जाते. आता ही पैगंबर साहेबाचं शिक्षण या ठिकाणी दिलेलं जाते. पैगंबर साहेबाचे मानव जातीवर खूप उपकार आहेत. सर्वात पहिला उपकार म्हणजे मानव जातीला त्यांनी एक ईश्वराची ओळख करून दिलेली आहे. आता तुम्ही बघू शकता जगामध्ये 8 अरब लोक आहेत, 2 अरब लोक पैगंबर साहेबांवर इमान राखतात. दुसरा उपकार म्हणजे बंधुत्वाचा. इथं कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, काही नाही, सर्व समान. तुम्ही नमाज आता बघितलं असतं, सगळं खांद्याला खांदा लावून नमाज अदा करता. ही दुसरा उपकार आहे. आणि तिसरा चौथा तर जे बी आता मला फक्त 50 माहित आहे. आता अशा इस्तेमामध्ये अजून माहित होतं, त्यासाठी आम्ही इस्तेमामध्ये येतलो. ठिकाणी जे पोलीस प्रशासन काम करतं ते कशा पद्धतीने पोलीस प्रशासन म्हणजे सहकार्य का सर्वांचं आपल्याला इथं समता, बंधुता आणि न्याय या तत्वांचं कुठेतरी उल्लंघन झालेलं आपल्याला आढळलंय का? एकंदरीत या संदर्भामध्ये काय सांगता येईल? नाही, पोलीस प्रशासन असू द्या, इथं ग्रामपंचायतचे लोक असू द्या, त्यांचं खूप सहकार्य आहे आणि त्यांनी खूप मदत केली आणि त्यांनी उभे पण आहे. त्यांनी काय असलं काय केलं म्हणजे आपलं बोलचाल मध्ये त्यांनी सगळं मिसळून आहे, सगळ्याचं सहकार्य आहे. आणि त्यांना आमची टीम जबरदस्त असते, ट्रॅफिकची, जेवणाची, ह्याची त्याची, तर कोणाला बी आम्ही त्रास देत नाही. पोलीस प्रशासनाचं काम काय असते की पब्लिकची सेवा करणं. सगळ्याला आपली म्हणजे आपली जिम्मेदारीची जाणीव आहे. तुम्ही बघू शकता ट्रॅफिकची बी कुठं बी असं गैरसोय झालेली नाही आणि सगळे आता जातीवडे बी बघा असं एकदम पद्धतशीर जातात. त्या इथे पैगंबर साहेबांची शिकवण आहे, ही सगळं बघायला भेटते. एकंदरीतच या ठिकाणी आपण जे पाहतोय ते समता, बंधुता आणि न्याय या तत्वावरती आधारलेला हा आपली इस्तेमा आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ट्रॅफिक व्यवस्था असेल, या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा जे हे लोक थोडक्यामध्ये स्वयंप्रकाशित आहेत, म्हणजे जेणेकरून की स्वतःचा प्रकाश स्वतःसाठी वापरणारे जे भगवान गौतम बुद्धांनी अतदीप भवचा संदेश दिलेला आहे त्याच संदर्भामध्ये या ठिकाणी सुद्धा इस्तेमाच्या माध्यमातून स्वतः प्रकाशमान व्हा हा संदेश या ठिकाणी इस्तेमाच्या माध्यमातून सुद्धा दिला जातो. तुम्ही कुठेही बघितलं तर या ठिकाणी नमाजाला एकत्र बसलेली पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी अस्वच्छता नाहीये, पूर्णपणे प्रॉपर आपल्याला स्वच्छता पाहायला मिळते. त्याचबरोबर दवाखाना असेल, जेवणाची सुविधा असेल, लोकांमध्ये कुठलेही भांडण प्रकार, तक्रारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. एकंदरीत ज्यावेळेस मी सुद्धा प्रवास करत होतो रस्त्यावरती तर कुठल्याही प्रकारच्या ट्रॅफिकची अडचण मला तिथं जाणवलेली नाहीये. म्हणजे एकंदरीतच कुठेतरी मनामध्ये सद्भावना निर्माण झालेली आहे. लोकांमध्ये इस्तेमाच्या माध्यमातून लोकांप्रतीची जी भावना आहे, लोकांना सहकार्य करण्याची भावना आहे, ती खरंच या ठिकाणी शिकण्यासारखी आहे. मोहम्मद पैगंबर हे जे देवाकडून म्हणजेच अल्लाहकडून संदेश घेऊन आलेत की मानव जातीला कशा पद्धतीने जगलं पाहिजे हे त्यांचं प्रेषित आहे. आणि जेणेकरून या मानव जातीचा जर कल्याण करून घ्यायचं असेल तर आपल्याला अल्लाशी जोडावं लागेल, देवाशी जोडावं लागेल, त्याची प्रार्थना करावी लागेल आणि त्यांच्याशी संलग्न राहूनच आपल्या जीवनामध्ये आपल्याला यशस्वी होता राहणार. या संदर्भातली अपडेट्स आपण जाणून घेतली. आपल्यासोबत तरुण मित्र जोडले गेले होते, ते मनियारबाई, त्यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेतली की बातम्या 24 तासच्या माध्यमातून माहिती घेतली. बातम्या 24 तास कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.